महिन्याची वारकरी येत, थकली. घरातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं बाबा तुम्ही जाऊ नका आता. डोळे भरून आले. अरे मला घरी ठेवल्यावर काय होईल? काही नाही, तुमचा काळ जवळ आलाय, तुमचं शरीर जीर्ण झालंय, वर्ष 2 वर्ष काय, आता तुम्ही आराम करा आणि घरी बसल्या बसल्या विटेवरच्या मालकाचं चिंतन करा. वारकऱ्याचे डोळे भरून आले आणि घरातल्या लोकांना सांगितलं अरे घरी मला गादीवर बसवता, मी या गादीवर मी मरणार आहे आणि पंढरपूरला चालता जाताना किंवा येताना मरणार आहे, याच्यात काय मोठं वावग आहे? जाऊ द्या मला ते माझी वारी, माझ्या नियमात काही बदल करू नका. आणि निघाली. पायी अडखळत अडखळत चालत होती. पायाला पायी घासत होती. पायाची घोट्याची हाडं एकमेकाला घासून घासून त्याच्यावरची त्वचा गेलेली होती. हाडाच्या ठिणग्या पांढऱ्या उघड्या पडलेल्या होत्या. कुठंतरी शरीरातला रक्ताचा थेंब एखादा बाहेर येत होता. त्याच्यावर किडे माशा बसत होत्या. त्याच्या वेदना होत होत्या. धोत्राचं धुडकं बांधून पुन्हा तसेच चालायचे. 85 वर्षे वारी झाली. 85 वर्षे आयुष्य पंढरपूर ते मराठवाडा, पंढरपूर ते मराठवाडा, पंढरपूर ते मराठवाडा. आयुष्य चालण्यात गेलं. आयुष्य निस्पृह महात्मा होता. निस्पृह. एके दिवशी पंढरपूरहून वापस येत असताना एका गावात मारुतीरायाच्या मंदिरामध्ये मुक्काम पडला. पंढरीचा जन्मोजन्मी तुझा दास, याच्यावर सांगते का दास्य तू मागितले. मुक्काम पडला मारुतीरायाच्या मंदिरामध्ये. हातपाय थकलेली आहेत. कृश झालेलं आहे शरीर. ताण राहिला नाही शरीरामध्ये. ग्लानी आलेली आहे. मारुतीरायाच्या मंदिरात आपली वळकटी टाकली. बाहेर पानवठ्याला पाय धुतले. पाणी पिण्यासाठी भोपळा होता. तो भोपळा पाण्याचा भरून घेतला आणि मंदिराला खांबाला टेकन देऊन मारुतीरायाच्या समोर काय त्यांच्या नित्यनेमाचं भजन असेल ते भजन करायला सुरुवात केली. मला सांगा, वारकरी म्हणून घेण्यासाठी साधना लागेल बरं. आपल्या जीवनामध्ये साधना लागेल. आपण कीर्तनात उभं राहिलेल्या 3 लोकांची साधना होऊ शकत नाही. याच्या पाठीमागं आपलं काहीतरी लपलेलं आहे. साधना ती आहे, स्नान झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीच्या 10 सोहळ्या, गाथ्यातले अभंग 10-5 नित्यनेमानं वाचतो. याला म्हणायचं वारकरी साधना. याला म्हणायचं साधना. कीर्तनात 1.5 घंटा चाल म्हणणं साधना नाही. हे प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन आहे. महाराज सकाळी सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर पक्वाद हातात घेऊन वाजवणं ही पक्वादाची मृदंगाची साधना आहे. हे प्रदर्शन. मी 2 घंटे बेंबीच्या देठ तोडू 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 सांगतोय. कॅमेरे पुढे आहेत. लोक मानतात काय गिरगावकर बोलायलेत. हे प्रदर्शन आहे. मी घरी तासभर ज्ञानेश्वरी वाचावा ही साधना आहे. मी घरी 1 तासभर गाथा वाचावा ही साधना आहे. ही साधना आहे. कशाला ही साधना? लोक सरळ म्हणतात आज माझी हिंगोली जिल्ह्यात सेवा आहे. पाकिट घेतलं आणि सुंबळ्या यम रुमण्यानं कुटू कुटू हानीन तुला सेवा कशी म्हणता येईल? काय नाटकं. मला असं वाटतंय लोकांना फसवा. देव कसं फसवलो? देवाला कळत नाही आपण चुकीचं बोलतोय यार. कशालाही साधना म्हणत जाऊ नका. मारुतीरायाच्या मंदिरात बसून पंचपदीची भजनाची साधना केली आणि तसेच पडल्या पडल्या मारुतीरायाला सांगितलं बलाची देवता मारुतीराय, विश्वातले तुम्ही 1 नंबरचे वारकरी आहात. आता हा वारकरी थकला तुमचा मारुतीराय. मारुतीराय आपल्या मालकाला सांगा एक तर गावापर्यंत ने, नाही तर दुसऱ्या वारीला पंढरपुरात ने आणि तिथं माझा शेवट कर. माझा मधात काही करू नकोस देवा. हा मारुतीरायाला संदेश दिला. आणि महाराज त्या मंदिरातली पाषाणाची मारुतीरायाची मूर्ती खळाखळा रडत होती. मूर्ती रडायची. मारुतीरायाची मूर्ती रडत होती. मूर्ती. आणि मारुतीरायाने विटेवरच्या मालकाला संदेश दिला, भगवान
परभणी जिल्ह्यातले एक मराठवाड्यातले वारकरी आहेत, त्यांचं नाव आहे रानोबा. देवाच ते थकलेली येतो, थकलीत ती देवा, थकली तो. देवाला त्या आखडेला पाय लांबत नाही, लांबलेला आखडत नाही. कृश झालंय शरीर. 85 वर्ष झालं तुमची वारी करतात प्रभू ते. एका तिळा इतकं प्रलोभन नाही त्या व्यक्तीकडे, लोभ नाही त्या व्यक्तीकडे. आयुष्यात कोणाच्या गाडीला हात केला नाही हो देवा. कधी चांगल्या कपड्याची अपेक्षा केली नाही प्रभू. मधुकरीमध्ये जे मिळेल ते खाल्लं प्रभू. बघा देवा बघा. आणि मारुतीरायचा संदेश ऐकल्याच्या नंतर विटेवरच्या मालकानं खाली उडी टाकली. आईसाहेबाने विचारलं, कुठं निघालात? माझ्या रानोबांच्या भेटी करता जातोय. आणि पंढरपूर, कुर्डवाडी, बार्शी आणि बार्शीच्या पुढे एक गाव, त्या गावातल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये विटेवरचे मालक स्वयं आले. घंटा वाजवला मंदिरातला. रात्रीचे 2 वाजले. दिव्यात प्रकाश वात होती. जन्मो जन्मी तुझा दास वात होती दिव्यात. साजूकसा प्रकाश होता. त्या प्रकाशामध्ये खाली पडलेल्या वारकऱ्याचे डोळे उघडले. पाहिलं तर कोणीतरी वाटसरू आहे. सहज हाताची कोपरं टेकत टेकत मागे सरकले आणि खांबाला टेकन देऊन पाहिलं. मुसाफिर आहात? प्रवासी आहात? जी. कुठून आलात? फार दूरनं आलोय. जेवण झालंय का? रात्री कोण देणारे? रानोबा नावाच्या वारकऱ्याने मधुकरी मागितली होती. त्या मधुकरीमध्ये एक भाकरी आलती. त्या भाकरीतला काही तुकडा खाल्लेला होता आणि उरलेली तशीच मधुकरी आपल्या पालवात बांधून खुंटीला अडकवली होती. आणि बसल्या बसल्या सांगितलं, दादा मला या गावातल्या एका माऊलीनं मला मधुकरीमध्ये भाकरी दिली. त्याच्यातली माझी तब्येत चांगली नसल्यामुळं मी खाल्ली नाही, उष्टी नाही. त्या खुंटीला बांधलेल्या पालवात फडक्यात भाकरी आहे, तेवढी खाता का? भोपळ्यात पाणी आहे. तो वाटसरू उठला. त्या खुंटीचं गाठोडं काढलं, भोपळा जवळ घेतला आणि ती 3 कोरा भाकरी खाऊन टाकली. त्यावेळेला मारुतीरायाची मूर्ती पूर्ण ओली झालती, ओली झालती, ओली झालती. काय देव आहे पंढरपुरातला, काय मालक ह्या पंढरपुरातला. पाषाणाची मूर्ती पाझरत होती. हात जोडले. तुमच्यामुळे पोटाला निवाला भेटला. मी कोण देणार दादा? मी वारकरी माणूस आहे. या गावातल्या एका पवित्र घरी भिक्षा मागायला गेलो, मधुकरी मागायला गेलो. रामकृष्ण हरी म्हटलो, त्यांनी भाकरी दिलती दादा. बरं झालं, सकाळी मला चावली नसती ती. मला दात नाहीत रे, तुम्ही खाल्ली. त्या वारकऱ्यानं स्वतःची वळकटी लांबवली आणि रानोबा महाराजांच्या जवळ आले. आणि रानोबा महाराजाच्या जवळ येऊन पायाला हात लावला. महाराज उठता येत नव्हतं कोपरं टेकल्याशिवाय, पण तळेल दिशी म्हातारे बाबा उठले आणि हात जोडले. दादा, अरे आयुष्यात आतापर्यंत कोणाला अंगाला हात लावू दिला नाही आणि तू मारुतीरायाच्या मंदिरात माझे पाय चोपतो? नाही. एक सांगू का तुम्हाला, ज्याला प्रत्येक क्षेत्रात मोठं व्हायचं त्यानं विलासी जीवन कमी जगायचं. तुमच्या भाषेत सांगतो, हाय प्रोफेशनल जीवन. आमच्या भाषेत त्याला विलासी जीवन म्हणतात. मर्यादेपेक्षा अति विलास
भोग जी लोक घेतात का त्यांचा दिवा कधीही जल काही सांगता येत नाही. मर्यादा असली पाहिजे जीवनात, मर्यादा. म्हणून आपल्याकडे मन एक, अंतराच्या बाहेर पाय लांबू नका. मर्यादा आहे, मर्यादा आहे. नाही कधी भोगवादी जीवन स्वीकारलं, नाही अंगाला हात लावू दिला. त्या वारकऱ्यानं सांगितलं, महाराज तुम्ही दिलेल्या भाकरीमुळं मला त्राण आलाय, आनंद वाटला नाही तर झोप येत नव्हती. त्या भाकरीतून उत्तीर्ण होण्यासाठी मला तुमचे पाय दाबू द्या. अरे मला कोण्या नरकात टाकतोस रे दादा, ही भाकरी माझी नाही, मला पण कोणीतरी दिलेली आहे, मला पण कोणीतरी दिलेली आहे. ज्या घरून मला ही भाकरी भेटली, या मारुतीरायाच्या मंदिरात त्या घरातल्या लोकांना आशीर्वाद द्या की तुमच्या घरातला दिवा तेवत राहो, तुमच्या घरातली लेकरं सुसंस्कारी हो, तुमच्या घरातल्या लेकरांनी हा देश सांभाळो, तुमच्या घरातल्या लेकरांनी धर्म सांभाळो, असा आशीर्वाद त्या माऊलीला दे रे दादा. माझे कशाला पाय दाबतोस? ऐकच ना पठ्या, ऐकच ना. आण वाहिली आण, तुला विटेवरच्या मालकाची आण आहे, माझी सेवा करायची नाही. आण घातली तरी पठ्या पाय दाबूच लागला. आण कोणाची घातली? विटेवरच्या मालकाची. पाय दाबायला कोण होतं? तेच होत. शेवटी सांगितलं, नको रे वारकऱ्याला त्रास देऊ, नको देऊ वारकऱ्याला त्रास, नको देऊ. महाराज रानोबा महाराजांच्या पांडुरंग बुवा जखमा झालत्या तळपायाला, जखमा झालत्या. एका वाटसरूच्या रूपामध्ये वारकऱ्याने रानोबा महाराजांना सांगितलं, माझ्याकडे एक मलम आहे, माझ्याकडे एक औषधी आहे, माझ्याकडे एक द्रावण आहे, ते तुमच्या पायाला लावल्याच्या नंतर तुमच्या जखमा दुरुस्त होतील. रानोबा महाराजांनी सांगितलं, माझ्या हातावर टाका, माझ्या हाताने मी तळपायाला लावतो. नाही म्हणे, तुम्हाला मात्रा कळणार नाही, मी त्या क्षेत्रातला वैद्य आहे, मी माझ्या हातानं तुमचे तळवे चोळतोय. कारण सांगू का? वारकऱ्याची सेवा करण्याची इच्छा देवाच्या अंतःकरणात. वारकऱ्याची सेवा करावा, देवाला वाटते, देवाला. एक गोडस पुरावे बघा, म्हणत नाही मी. वारकरी जर रस्त्यानं चालला असेल, त्या रस्त्याला जर खडे असतील तर विटेवरचा मालक ते खडे आपल्या पितांबरानं झाडीतोय, पितांबरानं झाडीतोय. गोडसा पुरावा आहे गाथेत, गोडसा. घरी गेल्या वाचा. आपल्या फड्यानं नाही, झाडून नाही, पितांबरानं खडे वारतोय, पितांबरानं. काय सेवा आहे महाराज वारकऱ्यांची. लावू द्या तुमच्या पायाला. आणि त्या निमित्तानं पायाचे तळवे चोळले, पायाची तळवी चोळली, पायाची तळवी चोळली. आणि 10-5 मिनिटांमध्ये पायाच्या जखमा संपल्या. बरंच ते तुमच्या माझ्यासारखं येडपट कोणी असतं ना, तर त्याने उदो केली असती. असा वैद्य भेटला, असा महाराज भेटला, असा अमका भेटला, तसा तमका भेटला. आपण चमत्काराला नमस्कार करणारे हरामखोर आहोत. मी पण नमस्कार हा साक्षात्काराला केला पाहिजे. मी दुपारच्याच कीर्तनात सांगितलं वकील साहेब, साक्षात्काराला नमस्कार करायचा, चमत्काराला नाही. लय पैशावाली पानचेटो, ह्या चौकटीला लिंबू बांधलं, त्या हाडकडीला नारळ बांधलं, इकून कायकानी बांधलं, तिकून त्यो दोरा बांधला, इकून त्यो गांडा बांधला, हे इथं लिंबू बांधल्यावर तुम्हाला इकून पैसे येतील. कोण सांगितले तुम्हाला नालायक धंदे? हे ज्ञानोबराय तुकोबराय सांगत नाहीत, हे नामदेवराय चोखोबराय सांगत नाहीत, नाथबाबा सावता महाराज सांगत नाहीत, गोरोबा काका सांगत नाहीत. हे स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, तुमच्या डोळ्यात धुळफेक करून स्वतःला मोठं होण्यासाठी तुम्हाला ही घाणेरडी नियम सांगणारी हरामखोर आहेत. आणि तुम्ही त्यांच्या वर्गात बसलात. हे तुमचंही 10 पिढ्याचं पाप आहे. चांगल्याच्या सानिध्यात बसा. ह्या काही घराणे करायची गरज नाही. हो, एक धारीचं लिंबू आणा, ते इथं इथं कापा. हो, अमक्या अमक्या देवाला जा, तुमच्या भाषेला पोरग होईल. भाषीचा मामा कापायला पाहिजे त्या देवाला, मग त्या भाषीला 11 पूर होते. एकदाच रांगच अशी 11, म्हणजे त्या गावात पुन्हा कोणी सदस्य म्हणून उभं राहत नाही. हेच 11 सदस्य, 10 आणि 1 सरपंच. काय मूर्खपण आहे. ही आपल्या संप्रदायाची प्रणाली नाही. आपल्या संप्रदायात साक्षात्कार आहे, चमत्कार नाही, साक्षात्कार आहे.
10-5 मिनिटात ज्या वेळेला तळपायाच्या जखमा राहतात का, त्यावेळेला रानोबा नावाच्या वारकऱ्याने जखमीला मलम लावणाऱ्याचा हात पकडला. कोण? मी वाटसरू आहे? नाही, मी वैद्य आहे, मी डॉक्टर आहे. 85 वर्षात कितीतरी डॉक्टर पाहिलेत, पण औषधी घेतल्याच्या नंतर काही दिवसाला बरं वाटते. औषध लावल्याच्या नंतर 10 मिनिटात जर जखम राहत असेल तर असा जगात डॉक्टर नाही. कोण आहे तुम्हाला सांगा? छातीवर डावा हात ठुला आणि उजव्या हातानं मनगट दाबलं. आण माझी या कायेची, या शरीराची आण आहे तुला. कोण आहे सांग? रूपच प्रगट झालं. हो गुरुजी, रूपच प्रगट झालं. तो विटेवरचा मालक होता आणि पायावर डोकं ठेवलं. देवा, इतका आमच्यासाठी वेडा झालास, इतका पागल झालास, एका वारकऱ्याचे पाय चोळायलास, वारकऱ्याची सेवा करता. विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं, मला देव पण सिद्ध तुम्हीच केले. आमुची या भावे तुझं देव. तुम्ही निष्ठावंत वारकरी आहेत म्हणून मी देव आहे. तुम्ही निष्ठावंत लोकांची संख्या जर वाढली नसती तर मला देवत्वही आलं नसतं. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, तुमच्यामुळे मला देव पण सिद्ध आहे. दृष्टांत संपला. महाराज आपल्या दासाची सेवा करतोय, आपल्या भक्ताची सेवा करतोय, त्याला विटेवरचा बाप म्हणतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला तुझा दास व्हायचंय. जन्मी तुझा दास, जन्मो जन्मी तुझा दास, जन्मो जन्मी तुझा दास, जन्मो जन्मी. ओ हीच भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. हीच भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. एके दिवशी आईसाहेब आपल्या मालकाला जेवायला वाढू लागले. का दास व्हायचो? कोणाचा दास होत जाऊ नका, भिकार चोटायचा दास होऊ नका. तुम्हाला वाटतं का हरखोराची बुटं उचलल्यावर तुमचं भलं होईल? त्याच्या बुटात इतका दोष असतो, त्या दोषानं तुमचा संसार जळण. दास्यत्व करायचं असेल तर निष्ठावंत लोकांचं करा, हरामखोरांचं करू नका. तुम्हाला असं वाटतं का अति बेजार झाल्यावर माणूस मोठा होईल? डोक्यातलं काढून टाका. प्रकाशराव, इमानदारीनं सांगा, पोते तुम्ही जास्त उचलतात का हमाल? खरं बोलायचं बरं वकील साहेब. साक्षीला वकील असले की पुन्हा पाहायचं काम नाही. पोते जास्त कोण उचलते? अश्विनी ट्रेडिंग कंपनीचे मालक का हमाल? हमाल. चला, दुसरी गोष्ट प्रकाशराव उदात्त अंतकरणाने सांगा, तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. व्यवसायामध्ये घेतलेल्या मालाला जर तेजी आली तर मुनाफा हमालाला मिळतो का अश्विनी ट्रेडिंग कंपनीच्या मालकाला? वकील साहेब कोणाला मिळतो? मालकाला. मग काम जास्त कोण करते? इथं प्रारब्धवाद आहे का नाही? प्रारब्धवाद आहे का नाही? कधी कधी नशिबाला भांडा, नशिबाला भांडा, नशिबाला भांडा. तुम्हाला वाटतं का अमक्या ठिकाणी इचकाईचक केली की आपलं मोठं होईल? डोक्यातलं काढा. महाराज, वाघुरीत अडकलेलं सस जितकं हातपाय हालीन का तितकं आवळतो. वाघुरीत अडकले, वाघुरीत जितकं हातपाय हालीन का तितकं जास्त फिट बसते. मान आवळण, पाय आवळण, कंबर आवळण. चोट्टे पेव उपसिला एका चोट्ट्यानं उघडा केला, पेव चोट्ट्यानं पेवात जेवारे होते पहिले, पेव उघाडा, पेव. आणि पेव उघाड्याच्या नंतर कळाला पेव हा जवसाचा आहे. पुराणाच्या भाषेमध्ये त्याला आळशी म्हणतात.
तुमच्या रोजच्या प्रचलित भाषेत त्याला जवस म्हणतात. जवस जवस खाद्यपदार्थ चांगला आहे. जवस जवसाचा पेव आहे. पण आता भरलेला असल्यामुळं तिथं काय ऑक्सिजनची कमतरता नाही. पेव अर्धा असला ना मग असा कपडा पोतडं असा कट्टा हलवावा लागतो. मग दिवा सोडून पाहायचा. इजला की समजायचं याच्यात ऑक्सिजन कमी आहे. ना इजला की मधात पेवात माणसं जात होती. पण तोंडाबरोबर भरलेला असल्यावर जरासा एवढाच रिकामा होता. त्याच्यात काय ऑक्सिजनची कमतरता नाही ना. चोट्ट इतकं प्रसन्न झालं न उडी हाणली. उडी हाणल्याबरोबर चोट्ट इतकं गेलं. पेव कशाचा होता? जवसाचा होता. उडी हाणल्याबरोबर किती गेलं? इतकं. आता थुत्तर उघडं होतं ना, इतकंच म्हणायचं मला उपसा रे. आता तर खाली गेलते. मला उपसा रे, वढा मला वढा. तर मधली मध्ये हातपाय हालू लागलं. सुळू सुळू खाली गेलं. जवस वरी संगचे चट निघून गेले आणि पेव उपसिल्यावर माझा सापळा गावसाला. म्हणजे काही काही ठिकाणी तुम्ही जितकं येडेवानी करताल का तितकं आकळू आकळू जाताल. हराम खोरायच्या जितक्या नादी लागताल का तितकं भ्रष्ट होताल. विठाला विठाला. मग फुकट उचापत्या करण्यामध्ये कधी माणूस मोठा होत नसतो. स्थान शोधा, व्यक्ती शोधा. देव तुमचं भलं करेल. करेल भलं तुमचं करेल. मालकाला जेवायला वाढीत होते आणि जेवता जेवता सहज विचारलं, 4 दिवसाला वारी आहे म्हणे. हो, मला सुद्धा यावंसं वाटतंय. बर, जाऊ आपण. काय हरकत नाही. आवर तुझं. मालक पत्नीला म्हणतात. आवर आवर तुझं आवर. काय आनंद वकील साहेब. लागला टकळा पंढरीचा. मोठ्या श्रद्धेनं वारीचं पूर्ण साहित्य स्वतःचं पण मालकाचं त्या करूनच द्यायच्या, पण आपलं पण सुद्धा तयारी केली. आणि निघायच्या वेळेला लक्षात आलं आपण ज्यांच्या सोबतीमुळं आपण लक्ष्मीला घेणार होतो ते पाटील आणि त्यांच्या पत्नी येणार नाहीत. मी सुद्धा तुला नेणार नाही. निमूटपणे स्वतःची पिशवी सोडून घेतली. महाराज, घरातल्या लोकांना त्यांच्या मतात सहमत राहून राहणं याचंच नाव संसार आहे. याचंच नाव संसार आहे. एका तिळा इतकं रस्व दीर्घ इतकी सुद्धा अंतःकरणात ईर्ष्या नाही. आणि मोठ्या श्रद्धेनं मंदिरापर्यंत मालकाला वाट लावलं. घरी आल्या, जेवायला बसल्या. महाराज, जेवत असताना डोळ्यातून पाणी आलं. देवा, कुठल्या जन्माचं पाप उदायला आलं रे. तुझ्या भेटी करता यावंसं वाटत होतं माय बापा. काय रे, चाकणचे पाटील आणि त्यांच्या मंडळी येणार होत्या. काय अचानक ते आजारी पडले रे देवा. असं का 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 का. आणि कुठंतरी चतकोरच्या भाकरीचा तुकडा खाल्ला. पात्र तसंच ठेवून दिलं. घरातल्या कामाला सुरुवात केली. पाठीमागच्या पडवीत परसात काम करत असताना समोरून दार लावलं आणि तेवढ्या अवकाशात दारात एक डमणी आली आणि त्या डमणीतून एक व्यक्ती उतरला आणि तोंडातून आवाज आला, आई साहेब, आई साहेब. मागच्या परसदारातून पुन्हा पाठीमागं संदेशी मध्ये आल्या. आपल्याला आई साहेब कोण म्हणते. दाराची साखळी काढली, बाहेर पाहिलं तर चाकणचे पाटील आहेत. पाटील बाबा तुम्ही? जी आई साहेब. एकटे? पोरांची माया आलेली. पोरांची माया आलेली. कुठे आहेत? कुठे आहेत? मंदिरात दर्शन घेतात. आणि भारदस्त अंगावर मलमलचं पातळ घातलेली माऊली, डोकं भरून पदर घेतलेली माऊली, कपाळावर तळहातासारखं कुंकू असलेली माऊली, चालत असताना गजगामिनी सारखी चालणारी स्त्री. गजगामिनी अशी स्त्री, भारदस्त आचरणशील माऊली, मस्तिष्क कुलांगणा या अवस्थेतली माऊली आमच्या धर्मपत्नी आहेत. आमची ही कधी पण सांगायची. आज त्यांची भेट झाली.
आणि आम्हाला सकाळी निरोप मिळाला की तुम्ही आजारी आहात म्हणून. चाकणच्या पाटलानं सांगितलं, आई साहेब लोक घाणेरडी आहेत, बऱ्यापैकी दुसऱ्याविषयी असंच वाईट बोलायचं काम लोक करतात. का दास व्हायचे मालकाचा, का दास व्हायचं, एवढा पुरावा सांगतो. या सगळ्या शिबिरात असलेल्या चिमुरड्यांना सांगतो, जे स्वतःच्या पोटाकरता भीक मागते त्या देवाचा दास होऊ नका. दुसऱ्याचे जीव भक्षण करता त्या हरामखोर देवाचा दास होऊ नका. आपल्या सनातनी देवांचा दास व्हा, आपल्या सदाचारी देवांचा दास व्हा, त्या भडव्या देवांचा दास होऊ नका. शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केते, ह्या भिकमाग्या देवाचा दास होऊ नका. आपल्या देवांचा दास व्हा. ज्या देवाला शिळीचं पोरग आवडत आहे ते भडवा देवे, तो हरामखोर देवे, तो नालायक देवे पांडुरंग बुवा. शेळीचं पोरग किती बदमाशी सांगू. शेळीच्या पोराला जन्म झाल्यावर तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही. आपल्या संप्रदायात त्याला उस पाय तर कळत नाही असं म्हणतात. एकाच 4-2 मिनिटाच्या फरकानं जन्माला आलेले बहीण भाऊ, पण तिसऱ्या दिवशीचा सूर्यप्रकाश अंगावर पडल्याच्या नंतर त्या बोकड्याला त्याच्या बहिणीतलं अंतर कळत नाही. इतका हरामखोर बोकड्या ज्या देवाला आवडत होतो, देव किती हरामखोर असेल याचा विचार करा. किती नालायक देव असेल तो, इतका घाणेरडा बोकड्या स्वीकारतो तो. आणि त्या देवाच्या तुम्ही पाया पडता, लाज वाटायला पाहिजे. काय भलं करणार आहे तुमचा देव? देव इतका भंगिऱ्या बोकड्या खाऊन तो सुस्त झालेला देव काय तुमचं भलं करील? सनातनी होण्याचा प्रयत्न करा, करा करा करा. सनातनातली ताकद सांगू तुम्हाला. का वारकरी होण्यासाठी सांगितले. राजा रावणाच्या लंकेत अशी 8 राक्षस होती. भक्षंती आस्ती पंजरा, भक्षंती आस्ती पंजरा. हाड फक्त काही प्राणी खातात. साप हा बंधा उंदीर गिळतो, साप हा बंधी बेंडूक गिळतोय. पाल ही झुरळं खाती, झुरळाला बारीकसा होत नाही, हाड आहे. आणि ते पोटामध्ये पचून विष्टेवाट टाकायची ताकद ह्या प्राण्यात आहे. माणूस राक्षस आस्ती पचू शकत नाही. पण अशी काही 8 राक्षस होती, ती जनावरांची हाडं सुद्धा पचवायची. पण इतक्या नालायक राक्षसाला सनातनी केलं ती फक्त पाला खाणाऱ्या वानरांनी. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले इथपर्यंत ठीक आहे. पण मुक्त केले राक्षसा. आस्ती पंजर भक्षण करणाऱ्या नालायक राक्षसांना सुद्धा सनातनी करण्याची ताकद वारकरी येते. पंढरीचा वारकरी. कृतात्रेता युगातलं प्रथम वारकरी पद कोणाकडे असेल तर ते मारुतीरायाकडे होतं. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? मारुतीराय वारकरी. काय भजनाचा पुरुषार्थ? एकही बसू शकत नाहीत आपण. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधेला शेतू सिंधुरी, केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिते. जीवनभर पाला खाऊन विटेवरच्या मालकाचं भजन केलं. भात नाही, साखर नाही, तूप नाही, आंबेरस नाही, पुरणपोळ्या नाहीत, काही नाही दुपारसारखं. काय पुरुषार्थ असेल? पण या सात्विक वारकऱ्यांनी राक्षसांना सुद्धा वारकरी करावं, ही वारकऱ्यातली ताकद आहे. वारकऱ्यातली ताकद आहे. महाराज या देशातल्या वारकऱ्यानं टोल नाक्यावर टाळ्या वाजविणाऱ्याला सुद्धा वारकरी केलं. मी दुपारी सांगितलं, आज त्याचं गाथ्यात नाव आहे. पण एका वारकऱ्यानं तृतीय पंथाला वारकरी केलं, आज त्याचं गाथ्यात नाव आहे. जगातला प्रत्येक वारकरी त्या अभंगातलं नाव घेऊ शकतो. सकाळी घ्यावंच लागतंय. काय पुरुषार्थ आहे? या देशातल्या वेश्येच्या मुलीला सुद्धा, विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला तिचं दर्शन घ्यावा अधिकार तिला प्राप्त होतंय. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायची तिच्यावर कृपा, तिचं नाव कानोपात्रा. काय पुरुषार्थ या संप्रदायाचा, काय अधिकार या संप्रदायाचा. याच्या पलीकडे सांगू का? या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी रेड्याला सुद्धा देव केलंय. विठ्ठलभाऊ आळे फाट्याला समाधी आहे, रेडेश्वराची समाधी आहे. त्याला रेडेश्वराची म्हणत नाहीत, त्याला माऊलींची समाधी म्हणतात. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी मस्तकावर हात ठेवला
आज रेड्यामुखी वेद बोलविला गर्भदुचा हरविला रेड्यामुखी वेद बोलविला गर्भदुचा हरविला शांती रूपी प्रकटला शांती रूपी प्रकटला शांती रूपी प्रकटला माझा माय बापे पुरुषने हरितापे साधना माय बापे पुरुषने कसल्याही गोष्टीची शिस्त नसणाऱ्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवावा आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याच्या दर्शनाकरता या देशातला बुद्धिजीवी जावा. वारकरी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाच्या सानिध्यात गेलेला रेडा आज विश्वातल्या विद्वानांनी त्याच्या पुढे वाकावा ही पात्रता, पण त्याला ती पात्रता येण्याची ताकद वारकऱ्यात आहे. काय सिद्धता महाराज, काय अधिकार असेल कल्पना करा, काय नाविन्य असेल. महाराज या देशातल्या लोकांना किती लोकांना मारले याची यादीच नाही, अशा गुंडाला देवपण देण्याची ताकद नारदात. त्याचं नाव वाल्या, वाल्याचा वाल्मिक, वाल्मिकाचा ऋषी आणि ऋषीचा महर्षी आणि महर्षीच्या नंतर देव ताब्यात केले रामायण रामाआदी. नारदांची ताकद. 6व्या क्रमांकाचा सनातनी साधू संत नामधारक होते आणि नारद हे भजने होते. नारद तुंबर सांब गायन करी विकास बुवा भजने होते, नारद भजने होती. या वारकऱ्याच्या सानिध्यात गुंड सुद्धा देव ताब्यात ठेवतो इतकी पात्रता. म्हणून पंढरीचा वारकरी जन्मोजन्मी दास. निघा चला. जेवढ्या दिवसाचा प्रवास झाला सगळा प्रवास झाला. पंढरपुरात पोचले आणि चंद्रभागेमध्ये नगर प्रदक्षिणा करत असताना बोलोबा महाराज पुढे दिसले. चाकणच्या पाटलानं सांगितलं, माय आई साहेब, आई साहेब. बोलोबा महाराजांच्या धर्मपत्नीला कनकाईला आई साहेब म्हणतात देव. आई साहेब, आई साहेब. जी मालक दिसतात, आम्ही आमच्या मठावर जातो, तुम्ही मालकासोबत जा. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मालकाला बघितलं की पायावर डोकं ठेवलं. स्पर्श लक्षात आला, पत्नी. कनका जी कधी आलात? घरापासून पायी आले. सोबत कोण होतं? चाकणचे पाटील आणि त्यांच्या पत्नी होत्या. बर. पुंडलिकरायाच्या समोर संतांचा अभंग झाला. नगर प्रदक्षिणा झाली, मठावर आले. कनका पूर्ण दिवस चाकणचे पाटील आणि त्यांच्या पत्नी होत्या. होय. एका दिवशी चाकणच्या पाटणाला स्वयंपाक करून खाऊ घातलंस का रस्त्यानं? नाही. चाकणच्या पाटलीनबाईचं लुगडं धुतलंस का रस्त्यानं? नाही. मालक, घरून निघल्यापासनं चाकणच्या पाटलीनबाईनंच माझं लुगडं धुतलं. चाकणच्या पाटल्यानं रस्त्यानं काड्या जमा करायच्या आणि चाकणच्या पाटलीनीनं संध्याकाळी 3 दगडाची चूल पेटवायची, स्वयंपाक करून मला जीव घालायचं. बोलोबा महाराजांचे डोळे भरून आले आणि सांगितलं, कनका कालच्या सप्तमीला चाकणच्या पाटलांचा 10वा झालाय. कालच्या सप्तमीला चाकणच्या पाटलाचा 10वा झालाय. ज्या पाटलाचा 10वा कालच्या सप्तमीला होतोय त्या अर्थी पाठीमागचे 10 दिवस धरल्याच्या नंतर पाटील कधी मृत्यू पावलेत. आणि जो पाटील मृत्यू पावला तो पाटील तुला न्यायला कसा येईल? आणि ज्या बाईचे मालक मृत्यू पावतात ती बाई तुला यात्रेला घेऊन कशी येईल? पंढरपूरला घेऊन कशी येईल? मालक, असं कसं बोलता तुम्ही? मी ओळखते, आपल्याकडे फार वेळेला चाकणचे पाटील आलेले आहेत.
मी ओळखते त्यांना. भोलोबा महाराजांनी सांगितलं, कनका तू चाकणच्या पाटलाला पुरेपूर ओळखतीस, पण चाकणच्या पाटलाचा 10वा चंद्रभागेत झाला आणि चाकणच्या पाटलाच्या हस्ती मी साक्षीदार आहे त्याचा. चाकणच्या पाटलाच्या आस्ती या चंद्रभागेच्या पवित्र जलात समर्पित केल्यात ग कनका. आणि ज्या चाकणच्या पाटलाच्या आस्ती ज्या चंद्रभागेत समर्पित होतात, कोण चाकलचे पाटील? पाटलाच्या रूपात विटेवरचा पाटील होता. इठू पाटील त्याचे नाव गा, तो पाटील आहे. दृष्टांत संपला. महाराज बोलोबा महाराज म्हणजे तुकोबारायांचे वडील होते. तुकाराम बोलोबा आंबिले. तुकोबाराय श्रुतीला सांगतात, श्रुती माते, माझ्या आईला वारी करण्याची इच्छा होती, पण चाकणचे पाटील आजारी असल्यामुळं, पाटलीनबाई येत नसल्यामुळे माझ्या बाबांनी माझ्या आईला पंढरपूरला नेलं नाही. माझ्या आईची इच्छा अंतःकरणात तशीच राहू नये म्हणून विटेवरच्या मालकाने पाटलाचं रूप घ्यावा आणि विटेवरच्या मालकीनं चाकणच्या पाटलिनीचं रूप घेऊन माझ्या आईची सेवा करावा. इतका दयाळू देव पंढरपुरातला आहे. म्हणून जन्मो जल हे तुझा दास जन्मो जन्मी भावी माझी आस, हेची 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 भावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. म्हणून दास 5 ते 7 मिनिटात एक पुरावा सांगतो. बघा, आभार काही मान्यवरांचा, सेवेकऱ्यांचा, वारकरी संप्रदायावर ज्यांचं अतूट प्रेम आहे अशा सद्भक्तांचा विठ्ठल महाराज त्यांचं मित्रमंडळ आदी करून सत्कार करतील. अधिक मासाचा महिना होता ॲडव्होकेट कुटे साहेब, पण तो श्रावण मासात आलता. आता कोण्या महिन्यात आलाय? ज्येष्ठ. अधिक ज्येष्ठ प्रकाशराव. तो अधिक श्रावण होता आणि अधिक मास श्रावण मासात आलता. आणि श्रावण मासातल्या सोमवारी तुकोबाराय आणि त्यांचे हे 14 लोक आपल्याकडं सोमवार सोडायला यावा असं 85 वर्षाची माध्यांजन शाखेची ब्राह्मणाची स्त्री, शाखा माध्यंजन होती. अश्विलायन, माध्यंजन, कान्नव शाखा असतात आमच्या. विठ्ठल बुवा माध्यांजन शाखेची 85 वर्षाची म्हातारी, मुलगा नाही, मालक नाही, मुलगी नाही, जाऊ नाही, धीर नाही, भाया नाही, कोणी नाही. प्रकाशराव एकटीच म्हातारी. पण पांडुरंग बुवा त्या म्हातारीच्या गावात तुकोबारायाचे वर्षाकाठी कीर्तनाचे 3 नियम असायचे. आणि त्या म्हातारीनं तुकोबारायचं दर्शन घेतलं. महाराज, पुढच्या महिन्यामध्ये अधिक मास येत आहे आणि त्या अधिक मासामध्ये जो सोमवार आहे त्या सोमवारी तुम्ही आमच्याकडे दुपारी सोमवार सोडायला यावं अशी इच्छा. मी उपासाच्या बाबतीत बोललो होतो दुपारी.
मी पुराव्याशिवाय कधीच बोलणार नाही वकील साहेब. मला ज्ञानोबराय तुकोबराय आपल्या सनातनी लोकांनी सांगितलेले उपास आवडतात. एकादशी आणि सोमवार जे करत नाही त्यांची काय गती होईल सांगितली. संप्रदायात एकादशी आणि सोमवार सांगितला. शक्य असला तर प्रदोष, बरं तुमची हिंमत असेल, शरीर चांगलं असेल तर प्रदोष धरा. पण संप्रदायात 2 उपास सांगितले, एकादशी आणि सोमवार. आणि वर्षाकाठी 5 पर्वण्या सांगितल्या. महाशिवरात्री, रामनवमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि शिवरात्री, गोकुळाष्टमी. हे 5 उत्तम उत्तम शिवरात्री. ते 24 आणि हे 5, 29 ना. आणि सोमवार एकदा दुपारी जेवून. सोमवार काय एकादशी सारखा करायचा नाही, जेवून मस्त. एवढी उपास सांगितली. त्या माध्यंजन शाखेच्या 85 वर्षाच्या म्हातारीनं तुकोबरायांना विनंती केली, बुवा आमच्याकडे जेवायला या, बाबा जेवायला या, महाराज आमच्याकडे जेवायला या. गावात काही भिकारचोट लोक असतील ना साहेब, कधी बी लक्षात द्या, पैशावाले पण भिकारचोट असतात बरं का. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही का, त्याच्याकडे 4-5 कोटी रुपये असू द्या, तो 1 नंबरचा भिकारचोट असू द्या ना पैसे त्याच्याकडे, पण भिकारचोट वृत्ती आहे, नो हरामी वृत्ती आहे, नालायक वृत्ती आहे, दुसऱ्याचं सहन होत नाही ही वृत्ती आहे अंकल. या लोकांना भिकारचोट म्हणायचं. महाराज दुसऱ्याच्या वैभवात जे आनंद मानतात का ते सुखी असतात. तुका म्हणे सुख परावी या सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. ही लोक श्रीमंत असतात, ही लोक श्रीमंत. महाराज उदात्त अंतकरणाने दुसऱ्याचं मोठेपण स्वीकारलं पाहिजे. काही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. आपण कोणाला भिकारी करू शकत नाही, कोणाला मोठं करू शकत नाही. कशाला जळायचा प्रयत्न करता. नशिबाला भांडा नशिबाला. स्वीकारा, म्हणा कोणाचं तरी म्हणा. अरे रानात काम करणाऱ्याच्या पोरानं संस्था टाकली, त्याच्या पाठीवर थाप टाका. ते काय गडगंज एखाद्या 400-200 कोटीतल्या एका श्रीमंताचं पोरग नाही. काळ्या मातीशी नाळ असलेल्या कुटुंबात जन्म झाला. वारकरी संप्रदायाचा वारसा सांभाळायचं काम करावं. निदान एवढ्या एका महिन्यामध्ये गोरगरिबाच्या लेकराला निशुल्क महिनाभर शिकवावं असा भाव ज्याने अंतकरणात ठेवला. निदान प्रेमाची थाप तरी त्या विठ्ठल महाराजाच्या पाठीवर टाका. तुम्हाला एक सांगू का, दिवसभर उभाटे आऊत हाना, आऊत जर बुडत नसेल ना प्रकाशराव, तर दगड टेका आणि पुन्हा उभं राहा. इळभर 5 वाजूस तर आऊत सोडू नका. पण 5 वाजता आऊन सोडताना बैलाचं नाव घेऊन पाठीवर थाप टाका. बैल शेपुटवरी करते. महाराज बैलाला सुद्धा प्रेम आवडते हो. बैलाला सुद्धा भावना आहेत पांडुरंग बुवा बैलाला सुद्धा भावना आहेत. कधी चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीवर थाप टाका ना, देव तुमचं चांगलं करेल. काय आपलं बँक बॅलेन्स जळतं का? मनानं चांगलं म्हणा. महाराज मनाचा जो परमार्थ आहे का, त्या परमार्थाचं वजन करण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. काय मनाचा परमार्थ आहे? परारिया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला जर आपण प्रत्यक्ष देवी म्हणलं तर काय आपली जीभ जळण? काय किडे पडते ना आपल्या जीभीला? आपली संपत्ती जळण, आपला बंगला जळल, आपलं घर जळल, आपली गाडी जळल. मनानं मोठं म्हणा. सर्वात मोठी बिमारी झाली, त्या बिमारीला औषध नाही, त्या बिमारीला डॉक्टर नाही. त्या बिमारीचं नाव आहे सल नावाची बिमारी. आणि सल नावाच्या बिमारीचा रोग आहे दुसऱ्याचं न खपणे. जगात औषध नाही वकील साहेब, तिला जगात नाही औषध. येऊ देऊ नका कोणाला. टाका मोठेपणाची थाप टाका कोणावर पण टाका. जशी मृदंगावर थाप कळल्यानंतर कीर्तनकार स्वरात आहे का नाही त्याची त्याला लक्षात येते. आपण कशा स्वरात म्हणावं हे पण आपल्याला लक्षात येते. आणि ती सद्भावनेची थाप टाकल्यानंतर त्याला सुद्धा उभारी येते. आपण अजून काहीतरी करावं आपण काहीतरी. पण पापी माणसं, 85 वर्षाची एकटी म्हातारी, लोकांच्या शेतात काम करणारी, माध्यंजन शाखेची ब्राह्मणाची म्हातारी, 10-15 वारकरी जीव घालावायचं माणूस, पण गावातले भिकारचोट आणि फुगीर लोक म्हणले तिच्या इथं काय खालाय. तुकोबारांनी मागं फिरून पाहिलं. महाराज तुकोबारायनं मागं फिरून पाहिल्यावर डोळ्यात डोळे गेल्याबरोबर डोळे जळायची वेळ आली. महाराज ते आदरयुक्त भीती. तुकोबाराय सामान्य व्यक्ती
एक मुस्लिमांचा धर्मगुरू होता वकील साहेब. आपली संत किती पावरबाज, देव किती पावरबाज आहे दुपारी सांगितलं. दुपारच्या कीर्तनात सांगितलं 1800 पूर्वीचा काळ, चांदबिबी नावाची मुघलांची राणी वृंदावनच्या मालकाला पाहून वश झाली आणि देवाच्याच पायापाशी देह समर्पित केला. आज तिची समाधी तोडून लोक देवाचं दर्शन घेतात. वश झाली, सोडून दिलं स्वराज्य, झोगन बनून राहिली. आपले देव किती पावरबाज, संत किती पावरबाज लक्षात घ्या. महाराज एका मुस्लिम धर्मगुरू अनगडशा फकीर यांची एक स्वतंत्र बारव होती आणि या बारवात एका शास्त्रीनं उडी टाकली. पत्रिकावरला शास्त्री नाही, हरिपाठ रिवास. मलाही लय मोठी पदी टाकली. कसराजे तुम्ही विठ्ठल लय चालू येत रे तुम्ही. काय पदी टाकली? विद्वत्ता, विद्वत रत्न. आणि कोणी कोणी विद्वत्ता आहे गिरगावच्या बाळूकड. काय राजे, काय चोंबाळ्या गप्पा आहेत रे तुमच्या. वा 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 वा. तुम्ही वाळल्या झाडाला रंग लावून हिरवं करणारी माणसं आहेत रे. विठाला हुशार आहे ते सगळेच. म्हणून तर इतकी हुशार जमा केली ती आहे ना. वा, चांगल्या कामा करता तुमची अशी हुशारी व्हावं विठ्ठल महाराज. निश्चित आमची थाप तुमच्या पाठीवर असेल, काळजी करू नका. विठाला विठाला काय सांगू लागलो. हा 85 वर्षाची म्हातारी काय म्हणे हिच्याकडे जेवायला. आधारयुक्त भीती होती वागण्याची. महाराज सगळ्यांनी थोत्र खाली केले आणि तुकोबऱ्याने सांगितलं, माय अमक्या सोमवारी तुझ्याकडे जेवायला येऊ. श्रावण महिन्यात अधिक आला, पावसाळा असतो वकील साहेब. पण ह्या फुगीर सोसायटीच्या नालायक पांचट लोकांनी काय केलं, तुकोबरायन ताळकरी 14 म्हणजे 15 लोक तुकोबरायच्या सानिध्यात, त्यांना धरून. तुकोबरायचे मृदंगाचार्य म्हणजे सोनबा ठाकूर, गंगाजी मवाळ, शिवजी कासार, अशी काही ठराविक लोक होती. आणि 15 लोकांना, पण या लोकांनी विचार केला आपण बी 10 जण जाऊ. 15चे 51 झाले. मथारीला बसायला 4 लोकांपुरतं झोपडं होतं. 51 लोक कसे जेवायला जायचे तिथं. प्रकाशराव एक माहीत आहे का, ज्याला परिस्थितीचं भान कळतंय त्यानं घर सोडावा. ज्याला परिस्थितीचं भान कळतंय त्यानं घर सोडावं. दुपारी स्वयंपाक होता पुरणपोळीचा. आपण बसलोत त्याच्यापेक्षा जर दुप्पट बसले असते तर पोळ्या पुरत होत्या नाही. येडेपण आहे, मूर्खपण आहे, नालायकपण आहे. परिस्थिती पाहून बसा. आपलं घर समजा. आपल्या घरी जर 5 लोकांचं पुरण शिजिलं असेल आणि 25 आले असतील तर आपण पुरू शकतो का असं समजा, आणि तर उपद्रव करा लोकांच्या घरी, त्यानं फिरा. तुम्हाला एक सांगू का, संसारिकानं खाला काय लागतंय ते घरी बायकोला सांगायचं आणि बाहेर जे असेल ते खायचं. संन्याशानं जे लागतंय ते मठाव शिष्याला सांगायचं आणि बाहेर जे असेल ते खायचं. बायकोनं जे वाढलं ते खातून बाहेर लागतंय ते मागवतो. सोमल्यास तू उचल्या, तू यसन तुटल्याला बैलेस बिनाकली. हा, दाणे यायच्या आधीच मकाच्या बिट्या हाणायला नालायक कुठला. याचं जीवन सफल होत नसते कधी, लक्षात ठेवा. परिस्थितीचं भान ठेवलं पाहिजे. मी रात्रीच्या कीर्तनात बोललो, एखादी भाजी वाढत असताना जर भाजी वाढायचा चमचा पातेल्याला जर खडखड वाजत असेल तर जेवणाऱ्यानं म्हणायचं जेवण झालं. तो चमचा भगुन्याला वाजायला बी म्हणला जरसं टाका ना, बघून खातो का भगुन्या. संपलं ना त्याच्यातलं. भान ठेव. परिस्थिती मरायला का अर्ध्या पोळीनं उपाशी राहिला तर. महाराज वारकरी संप्रदायाचा नियम आहे, आपण रोज लोकांच्या घरी फिरतोय, त्याच्याकरता कोणाला उपद्रव होईल असं वागायचं नाही. आणि लोकांच्या डोळ्यात सलतोल असं पण वागायचं नाही. पाकिटं खूप मोठाली देतात लोक आम्हाला, पण हे पाकिटं घेऊन
धाब्यावर जर जेवण करीत असाल तर लोकांच्या दृष्टीत सलायलात. दुपारी ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आपल्याला तूप वाढत होती. असं जेवण सोडून जर कीर्तनकार धाब्यावर त्या पाकिटावर जेवत असेल तर यमाला सुद्धा कळणार नाही याला मसुबाला कापू का पिराला कापू, का सैलानी बाबाला कापू का सकलादी बाबाला कापू. विकास साक्षीदार होतात तुम्ही दुपारी. काय कमी होतं आपल्याला. करा आदर, करा आदर, करा आदर. रात्री 2-2, 2:30 वाजता जर परिस्थितीचं भान ठेवून आम्ही कीर्तनात नाही जेवलो तर रातच्या 2:30 वाजता यांच्याकडे येऊन खिचडी खायची. अंकल साक्षीदार आहेत तुम्ही. हो, प्रकाशरावच्या इथं. ठेवा ना भान, ठेवा भान. महाराज इळइळ काम केल्याच्या नंतर बैलाला वेळेला पाणी आणि वैरण मिळत नाही तरी ते बैल दुसऱ्या दिवशी आऊत ओढतोय. आपल्याला कोण आवताला झुपिते, कोण आपल्याला कामाला झुपिते. ठेवा भान परिस्थितीचं. द्या थोडासा चिमटा. महाराज ही गावगुंड त्या पंक्तीत मिसळली. पण तुकोबाराय हुशार होते. तुकोबारायचा हुशार पण सांगायची गिरगावकराची काय पात्रता आहे ते तुकोबाराय होते. गंगाजी मवाळ, गंगाजी मवाळ, कडूसकर गाव, कडूस, पंतराळ्या लावा. शिवजी कासार, द्रोण लावा. तुमच्यातले कासार होते. काय बांगड्या भरल्या होत्या कासारानं. म्हाताऱ्या बाईच्या हाताला हात लावायच्या अगोदर माय म्हणून हाताला हात लावायचा शिवजी कासार. मध्यम वयातली स्त्री असेल तर बहीण म्हणून तिच्या हाताला स्पर्श करायचा आणि बांगडी भरायची शिवजी कासार. आणि कमी वयाची मुलगी असेल तर लेक समजून हाताला हात लावून बांगड्या भरायच्या शिवजी कासार. 4 तासापूर्वी मेलेलं पोरग कीर्तनात टेकलं तरी उठलं. हा पवित्र शिवजी कासाराचा पुरुषार्थ. तुकोबारायांनी पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, देवा काय झोप लागली का त्या कासाराचं भविष्य लिहिण्यासाठी, झोप लागली का त्याचं जीवन लिहिण्यासाठी, ज्यानं या जगातल्या पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय बहीण लेक म्हणून बांगड्या भरावा आणि त्या कासाराच्या जीवनात हे दुःख टाकता. कीर्तनात पोरग उठते. काय पुरुषार्थ आहे चांग. काय गंगाजी मवाळ कडूसकर होते महाराज. काय चाल म्हणायचे कीर्तनात. काय सोनबा ठाकूर होते महाराज. तुकोबारायची आणि छत्रपती शिवरायांची भेट करून देणारा जगातला पहिला मृदंगाचार्य, त्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर नावाचे पक्वाते. तुकोबारायची आणि छत्रपतीची भेट. जगातला 3ऱ्या क्रमांकाचा राजा. मला चौकात फाशी दिली तरी चौथ्याला राजा म्हणत नाही. माझ्या वाचनात 3च राजे. चक्रवेन 1, कृष्ण परमात्मा 2 आणि छत्रपती 3. एक जण म्हणला मर्यादा पुरुषोत्तम राजे. राजे आहेत पण स्वतंत्र नाहीत. मर्यादा पुरुषोत्तम राजे रामचंद्र स्वतंत्र राजे नाहीत. वाल्मिकाच्या ताब्यातले वर्तोनी दावीन नामामध्ये स्वतंत्र. महाराज राजनीतीचं सूत्र अंतकरणात देऊन राजकारभार चालवणारे 3च राजे. चक्रवेनानं नीती केली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळात ते राजे होते प्रकाशराव पांडुरंग बुवा. ते चक्रवेन नावाचा राजा की ज्याला गुडघे टेकून रावण नमस्कार करीत होता. काय राजा असेल, काय राजा असेल. आणि या राजानं लिहिलेली नीती यमधर्मानं पाठ केली. यमधर्म, यमधर्म. आणि यमधर्माचा अवतार ॲडव्होकेट कुटे साहेब. यमधर्माचा अवतार म्हणजे विदुर काका. म्हणून राजकारणात 2 नीत्या प्रविष्ट झाल्या. एक विदुर नीती आणि एक कनक नीती. उपनीत्या 36 आता याला गिरवी जाऊ नका. जरा मुद्द्याचं पाहत जा. विदुर नीती आणि कनक नीती. आणि विदुराची नीती द्वारकेतल्या मालकाने आस्थागत केली. त्याला कृष्ण म्हणतात. आणि म्हणून भजन करणाऱ्याला दिल्लीची गादी दिली. पाहती पांडव कोणाला राजा म्हणतात, कोणाला राजा. भजन करणाऱ्याला गादी दिली दिल्लीची राजा. आता मग चक्रवेन स्वयंनीती संपन्न होते म्हणून 1 नंबरचा राजा. यमानं ती नीती आस्थागत करून विदुराचा अवतार घेतला आणि विदुराची नीती कृष्ण परमात्म्याने अवगत केली आणि राज्यकारभार देशाचा केला म्हणून हा 2रा राजा. पण विदुराची नीती तुकोबारायने आस्थागत केली आणि तुकोबारायने विदुराची नीती अवगत करून
अभंगाच्या रूपात समाजाला वाटली, त्या अभंगाला पायकीचे अभंग म्हणतात. आणि छत्रपती शिवराय कीर्तनात आले की पायकीचा अभंग घेत होते. पायकीच्या अभंगात असं सांगितलं, राजानं प्रजेचं पालन कसं करायचं, शोषण नाही, पालन कसं करायचं, हे पायकीच्या अभंगात. म्हणून छत्रपती तिसऱ्या क्रमांकाचे राजे, तिसऱ्या क्रमांकाचे राजे. महाराज चक्रवेणाच्या जीवनामध्ये मातुड्याची लंका करून ती लंका एका कोपऱ्याला बोट लावल्याबरोबर त्या मातुड्याच्या लंकाचं भिताड पडल्यावर खऱ्या लंकेचं भिताड पडत होतं. आणि चक्रवेणानं काड्या जमा केल्या आणि त्या लंकेवर टाकल्या. काळी वढायची की रावणानं नमस्कार केला, नकानं, नाही तर बंदी लंका जळत होती. ताकद कशाची? स्वभार्या सांडोनी जाना, ज्येष्ठ ती माते समाना, कनिष्ठ भगिनीची आपणा, ऐक बापा नरोत्तमा, नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुकेच वाक्य? ज्येष्ठ ती माते समाना, मोठी आई समान, कनिष्ठ भगिनीची आपणा, कनिष्ठ म्हणजे लहान बहिणीसारखी. जगातला हा पारमार्थिक पुरुषार्थ चक्रवेणाचा होता महाराज. बघा ही नीतीसूत्र पुढं कृष्ण परमात्म्याने. भोग भोगोनी ब्रह्मचारी, विधिने सेवन, विषय त्यागाते समान. हे कृष्ण परमात्मा राजाचं जीवन होतं. बघा पुढं छत्रपतीचं. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र मंदोदरीला आई म्हणले, नवल नाही, ब्राह्मणाची बायको होती. मंदोदरी कोणाची बायको आहे? ब्राह्मणाची. हिंदू संस्कृतीतल्या राजाची बायको आहे, पतिव्रत आहे, गंध लावणाऱ्याच्या कुळातली आहे, ब्रह्मदेवाच्या वंशातली आहे. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र मंदोदरीला आई म्हणले असतील, नवल नाही. छत्रपती कल्याणच्या सुभेदार मुसलमान होता आणि अमावस्याच्या दिवशी त्याच्या सुनाचा उजेड पडत होता. तिला आई म्हणले, साधा राजा आहे. तिला पाहून आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजकीर्ती चालवणारा जगात तिसरा राजा. धर्मानुरागी भय व्याप्ती जायो, न्यायाति दंडो यताय काला, हस्ति कविटन्य न्याय सुधाया, हस्ति कविटन्य न्याय सुधाना. तुमच्या न्यायशास्त्रामध्ये 10 न्याय आले, त्याच्या सर्वश्रेष्ठ न्याय कोणता असेल तर हस्ति कविटन्य न्याय, 1 नंबरचा न्याय. या न्यायातला 1% जरी न्याय वापरला तर या देशातल्या स्त्रीवर अन्याय करणाऱ्या हरामखोराला दुसऱ्या दिवसाचा सूर्य पाहता येत नाही. ही हस्ति कविटन्य न्यायाची शक्ती आहे. काय पुरुषार्थ आहे. आणि या न्याय व्यवस्थेत जीवन जगणारे रयतेचे राजा छत्रपती शिवराय. मेहुण्याचे हातपाय तोडा, चुकला न भडवा. पाहुण्यांचे हातपाय तोडा, चुकलाय ना. काय ताकद महाराज, ही न्याय व्यवस्था. चला, सोनबा ठाकूर आहेत, गंगाजी मवाळ आहेत, शिवजी कासार आहेत. चला पंतवाळ्या लावा, 51 जणांच्या लावा. महाराज जवळ गेल्याच्या नंतर म्हातारीच्या झोपड्याच्या बाजूला भिंत होती. अधिक महिना होता. शेवटचं वाक्य, शेवटचं कसं होतंय, दाल संपिलं की पुन्हा विठुराजा म्हणला असता, का महाराजांना बापा चाखणलं मला. नाही, मापात पाप नको विठू. तुम्ही एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांना धर्माचं प्रशिक्षण दिलं राजे. काय आमच्या जिभेला काय किडे पडतील का, काय लगे काय मीटर जळायलं का आमचं. बोलू द्या 4 मिनिटं. वातावरणही चांगले. चला, एरवी तरी जे आहे ना टँकरनं दारी पिली, ते दारू पिली, ते हराम खोरायच्या पुण्यतिथीला आम्ही उभेचे 40 तास. हो, ज्याला बायको कदरली त्या भडव्याच्या वाढदिवसात बी आमचे कीर्तन आहेतच. त्या नालायकात काय येम आम्हाला किती हानीन, इंचभर जागा लाल करायची ठवाचा नाही. इतक्या नालायकासाठी सुद्धा आम्ही 2.5-3 तास द्यालो. एका वारकऱ्यानं विद्यार्थ्यांना शिकवले. काय करी 10 मिनिटं दिली तर विठाला विठाला. झोपड्याच्या बाजूची भिंत होती मोठी. वकील साहेब तिची एकीकडची पूर्णी पडली. पूर्णी इटाच्या भीतीला नसती, दगडाच्या भिंतीला असते. एककडचा भाग पडला आणि एककडचा उभाचे. पाऊस टिपटिप चालू होता. तिच्या घरापाशी जेवायला गेल्यावर हे 14-15 लोक सोडायच्या नंतर बाकीचे उपरने झटकून मागत उभं राय म्हणले, वा पुढे. त्याला वाटलं जेवायला बसल्या भिताडा अंगावर पडल्या. पुढच्या वर्षी अधिक मासातच आपली पुण्यतिथी. वा पुढं वा, आदरयुक्त भीती. आणि जेवायला बसायच्या तितक्या टायमात पाऊस उघाडा. प्रकाशराव बसले जेवायला.
4-5 लोक पाठीमागं तुकोबाराय, गंगाजी मवाळ, सोनबा ठाकूर, शिवजी कासार 4 आणि यजमान मथारी 5 लोक शिल्लक. बाकी सगळे जीव घातले, विडे दिले, काढून दिले. आणि मग मागं फिरू पाहतात, पप्पा नेमकाच गोटा घासारलाय. तेव्हा ती तिथली माती सळसळ खाली आली. मरतेत रे 5 जण, म्हातारी सगट मरतेत. तुकोबारायने 5 पात्र टाकले. म्हातारीनं सांगितलं तुम्ही जेवा. नाही माय, तू पण जेवली पाहिजे. महाराज, यजमानाची तृप्ती व्हावा असं ज्याला वाटतंय त्याला म्हणतात साधू. यजमानाची तृप्ती व्हावा, यजमानाची. म्हातारीलाही पात्र लावलं. माय तुझी माझ्या आईसारखी आहेस, माझ्या आजीसारखी आहेस, माझ्या मावशीसारखी आहेस, बस आमच्यासोबत जेवायला. जेवू घातलं. वकील साहेब, भिंत कधीच पडली होती, पण पडायची राहिली होती सुदर्शनामुळे. कधीच पडली होती. तुकोबारायांनी पंढरपुरातल्या मालकाला, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला, भगवान पुरुषोत्तमाला सांगितलं, पुरुषोत्तमा, ए कृष्ण कन्हैया, एका गरीब माध्यांजन शाखेतील ब्राह्मणाची म्हातारी लोकाच्या रानात खुरपण करून वारकऱ्यांना जेव घालते, हिची इच्छा मातीत घालू नकोस म्हणून सुदर्शन भिंतीला लावून बसला होता देव. सुदर्शन लावून सगळ्याला जेव घातलं. आणि देवानं भिंतीकडे पाहिल्याच्या नंतर, तुकोबाराने भिंतीकडे पाहिल्याच्या नंतर देवानं सांगितलं, उठा पटकन. आणि मग तुकोबारायांनी गावातल्या श्रीमंत व्यक्तीला बोलवलं. आता बघा तुकोबाराय किती मोठे आहेत. आता बघा तुकोबाराय किती मोठे आहेत. महाराज, तुकोबारायचं वाक्य छत्रपतींना बोललेलं माहिती आहे का? राजे, तुम्ही तळहाता इतक्या जमिनीचे राजे आहेत. छत्रपती शिवरायांना सांगितलं, राजे तुम्ही ईदभर जमिनीचे राजे आहेत, आम्ही त्रिभुवनीचे राजे आहेत. आम्ही तिही त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे, आम्ही त्रिभुवनाचे राजे. छत्रपतींना वाक्य. आणि छत्रपतींना ते ऐकूनही मुजरा करावा. काय ताकद असेल महाराज. याला म्हणायचं वारकरी. ही वैभव, ही संप्रदायातली, ही सनातन धर्मातली श्रीमंती प्रकाशराव, ही संप्रदायातली श्रीमंती. काय 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 काय. एक सांगू का तुम्हाला, एखाद्यानं आपल्याला पैसे द्यावा याच्याकरता त्याचे बुट उचलायचं काम करू नका. प्रारब्धाशिवाय माणूस श्रीमंत होतच नाही. नकाच बुट उचलू, नका उचलू बुट, नका उचलू. प्रारब्धच लागते, प्रारब्ध. एक जणाच लग्न झालं वकील साहेब. 2 भाऊ होते, दोघांचे लग्न झालं. एक कलेक्टर झालं आणि एक शेतकरी, जमीन 5 एकर. पण कलेक्टर झाल्यामुळं ते म्हणलं 2.5 एकर मग तुलाच राहू दे. लाजलं ते जरसं. त्याची 2.5 एकर आणि भावाची 2.5 एकर, 5 एकर तुलाच राहू दे. त्याला 2 पोरं झाले आणि बायको मेली. 2 पोरं झाले आणि बायको मेली. आणि एक जण पाहुणा म्हणला, महाराज आमच्या मुलीला नवरदेव बघा. मी म्हणलं, इतकी मुलगी सुंदर. हो म्हणले, पण तिला बाळ होणार नाही, तिला वटी नव्हती. वटी शब्द कळतो ना, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला नाही कळणार, घरी गेल्यावर तुमच्या आईला विचारा. तिला वटी नव्हती, तिला बाळ होणार नव्हतं. आणि मला कळालं याला बाळाची गरज नाही, याला 2 पोरं आहेत. लग्न लावून दिलं. आणि ती बापाला एकटीच होती. जमीन 95 एकर होती. ती 95 ही 5 किती झाली? 100. कलेक्टरला किती राहिली? याला छत्रपतींनी समाजाची सेवा अशी केली. आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं समाजावर प्रेम करणारा राजा हा रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी याच्याकडे काहीतरी असावा. म्हणून जगदंबेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणावर प्रसन्न होऊन तलवार दिली. राजकारणावर प्रसन्न होऊन तलवार दिली असा राजा. आणि त्या राजाला तुकोबाराय आवडायचे. पहा तुकोबाराय किती मोठे, किती मोठे. छत्रपतींचं एक वागणं सांगू. ते जर स्वारीला निघाले, त्यांचे घोडे जर एखाद्या शेतकऱ्याच्या वांग्यातून, टमाट्यातून, मिरच्यातून, गोबीतून जर पळाले, तर घोडे गेल्याच्या नंतर 4 तासाला त्यांचा न्यायाधीश येत होता आणि कंक येत होता. चार्टेड अकाउंटंट आणि न्यायाधीश या 2 लोकांना पाहणी करायची. आणि घोड्याच्या पावलानं शेतकऱ्याचं जितकं नुकसान झालंय उद्या सकाळी सूर्योदयाला त्याच्या घरी नेऊन द्यायचं. जगातला पहिला राजा त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. जगातला पहिला राजा त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. 9 वर्षापूर्वी शासनाचा घसारा आला. रान वाहून गेलेला घसारा आला. मला 1,47,000 आला.
आणि आमच्या भावाला 3,500 आला. तलाठी पठ्ठ्याच्या ओळखीचा होता. गळ्यात शपथ वकील साहेब, कीर्तनात सांगायलो खोटं सांगायला. 1,47,000 रुपये घसारा मला आला पांडुरंग बुवा, आणि 3,500 आमच्या भावाला आला. मला संध्याकाळी घसारा येतोय तरी मला ह्यो आला. याला न्याय नाही म्हणायचं. काय शिस्त असेल महाराज. बघा, गावातल्या श्रीमंत व्यक्तीला बोलवलं वकील साहेब. महाराज, शासनाने तुकोबारायचा आदर्श घ्यावा, हे वागणं तुकोबारायचं होतं. सरकारच्या लोकांनी आदर्श घ्यावा, हे वागणं तुकोबारायचं. ऐका 2च मिनिटात. आता विठ्ठल पूर्णविरा ना, बस झाला. आता लोक जेवायचे दादा, आहे का नाही? हो, गावरान तूप असलं तरी बी इथं रोकी तर खायचं. लय खाल्लं की उलट्या होत असते. बस झाला. आता सत्कार करायचे तर आपल्याला. म्हणणं हो रे राजा, म्हणणं दादा, म्हणणं. काय वकील लय भारी आहे ना तुम्ही, नाही बरं? हे काय जोड्याला वकील आहे, बाजूला पलीकडून. श्रीमंत माणसाला बोलून घेतलं वकील साहेब आणि हात जोडले. 10-15 पिढ्या पुरल इतकी तुमच्याकडे श्रीमंती आहे, पण काही वेळात भिताड पडतंय. मथारीला आम्ही बाजूला घेऊ, पण तिचा संसार याच्या खाली दबतोय. उद्या ती काय खाईल? मला हिला राहण्यासाठी 5 हाताचं घर देऊन टाका. आणि तुकोबारायच्या म्हणण्यानुसार गावातल्या श्रीमंत व्यक्तीनं तिला घर दिलं. 450 वर्षापूर्वी गरीबाला घरकुर देणारा कोण महाराज असेल तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. 450 वर्षापूर्वी या भारत देशातल्या महाराष्ट्राच्या मातीतील गरीबाला घरकुल देण्याची ताकद कोणात होती तर तुकोबारायकडे होती. काय पुरुषार्थ असेल महाराज. अधिक मासात भिताड पडता पडता थांबले, आणि भिताड पडता पडता वारकऱ्याचा आदर, सनातनी संस्कृतीचा आदर करणाऱ्या माथारीच्या अंतकरणातली इच्छा पूर्ण राहावी म्हणून तुकोबारायच्या म्हणण्यानुसार देव भिताड थांबवतोय. जन्मोजन्मी तुझा दास विठोबा रखुमाय. जय